एकीकडे नांदेडमध्ये काँग्रेसला डॅमेज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं, तर त्याचवेळी मराठवाड्यातला दुसरा महत्त्वाचा जिल्हा लातूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद राज्यभरात उमटले। यामुळे लातूरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली। विलासराव देशमुख यांनी राज्यासाठी खूप काम केले अशा शब्दात त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। समोरची गर्दी पाहून विश्वास बसतो की विलासरावांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील असं वक्तव्य 2 दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये रवींद्र चव्हाणांनी केलेलं, ज्यामुळे त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं। याच वक्तव्याचा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सावरण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या या सभेमध्ये पाहायला मिळाला। तर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत बघूया। जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातले एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।